कुठे दडलास तू. मित्रहो, चित्रपट कुठलाही असो, पडद्यावर जे काही समोर दिसतं ना त्यापेक्षा अनेक मनोरंजक म्हणा, धक्कादायक म्हणा, विस्मयकारक म्हणा, आश्चर्यकारक म्हणा, पण कुठल्या ना कुठल्या घटना पडद्याआड घडलेल्या असतात. म्हणजे चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना अनेक वेगवेगळ्या घटना घडून जातात. काही भल्या, काही बुऱ्या, काही लक्षात राहतात, तर काही कधीही विसरल्या जात नाहीत. माझ्यावर चित्रित झालेलं गाणं आधी तुम्ही बघा, त्यानंतर मी तुम्हाला या गाण्याच्या शूटिंग वेळची एक आठवण सांगतो. आठवणी तशा अनेक असतात, पण त्यातली आज फक्त एक आठवण सांगतो. चला आधी गाणं तर बघूया. माझ्या विठ्ठला विठ्ठला माझ्या विठ्ठला विठ्ठला कुठे दडलास तू. माझ्या विठ्ठला विठ्ठला कुठे दडलास तू. दाही दिशा तपासल्या, जग हे सारे धुंडाळले. दाही दिशा तपासल्या, जग हे सारे धुंडाळले. चरण चरण शोधले मी, मनोमन पूजले मी. चरण चरण शोधले मी, मनोमन पूजले मी. कुठे दडलास तू. कुठे दडलास तू. माझ्या विठ्ठला विठ्ठला कुठे दडलास तू. कुठे दडलास तू. देव होतास तू का झाला झाला ते दगड. देव होतास तू का झाला झाला ते दगड. तोडले मी सारे बंध, तोडली मी नाती गोती. तोडले मी सारे बंध, तोडली मी नाती गोती. कुठे दडलास तू. कुठे दडलास तू. माझ्या विठ्ठला विठ्ठला कुठे दडलास तू. कुठे दडलास तू. हृदयाची माझी पणती तुझ्यासाठी जळती वाती. हृदयाची माझी पणती तुझ्यासाठी जळती वाती. भेटशील कुठे आता जीव माझा जाता जाता. भेटशील कुठे आता जीव माझा जाता जाता. कुठे दडलास तू. कुठे दडलास तू.
माझ्या विठ्ठला विठ्ठला कुठे दडलास तू, कुठे दडलास तू, माझ्या विठ्ठला विठ्ठला कुठे दडलास तू, कुठे दडलास तू, माझ्या विठ्ठला विठ्ठला कुठे दडलास तू, कुठे दडलास तू. कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला हे गाणं? खर तर गाणं म्हणण्यापेक्षा हे एक भक्तिगीत आहे, विठ्ठलाच्या भक्तीचं. हे गाणं लिहायला मला फार फार तर एक अर्धा पाऊण तास लागला असेल. त्या तुलनेमध्ये या गाण्याच्या शूटिंगला जास्त वेळ लागला. अर्थात तो लागतही असतो. आमचे मेकअप मॅन होते व्यंकटेश. अगदी मन लावून मेकअप करीत होते. कितीही वेळ जाऊ द्या, पण व्यक्तिरेखा अगदी हुबेहूब पडद्यावर साकारली गेलीच पाहिजे, हा त्यांचा अट्टहास असायचा. हे एक गाणं जरी असलं तरी या गाण्या पाठीमागे सुद्धा अनेक किस्से आहेत, पण त्यातला एक किस्सा आज तुम्हाला सांगतो. खेड्यातल्या गावाबाहेरच्या एका मंदिराच्या परिसरामध्ये या गाण्यातल्या काही ओळी चित्रित होत होत्या. म्हणजे वेगवेगळ्या लोकेशनवर हे गाणं शूट झालेलं आहे, पण त्यातलं एका लोकेशनची ही कथा. म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी वेडा पिसा झालेल्या एका वारकऱ्याची ही कथा आहे. विठ्ठलाचा शोध घेत बेभान झालेल्या अवस्थेत मी म्हणजे हा वारकरी या मंदिरापासून पुढे निघतो तेव्हा कोसळतो. दगड धोंड्यावर आपटत तो खाली येतो आणि तरी सुद्धा त्याला कशाचंही भान नसतं. दडलास तू, कुठे दडलास तू, दगड धोंड्यावरून आपटत मी खाली पडतो. आणि याच वेळी शेतात कामधंद्यासाठी निघालेली एक माय माऊली बाजूच्या रस्त्यावरून जात होती. तिचं लक्ष माझ्याकडे गेलं. ही बिचारी माऊली धावत धावत माझ्याकडे आली आणि म्हणाली, अरे बाबा, काय अवस्था करून घेतली, भाकर तुकड्या बी काय खाल्ला नसेल, असं म्हणत तिनं तिच्या पाठीमध्ये ठेवलेल्या फडक्यात गुंडाळलेली भाजी भाकरी काढून माझ्या हातामध्ये दिलं. अहो, चालू शूटिंग मध्ये या माऊली आल्यामुळं मध्ये शूटिंग तर थांबलं. चित्रपट आहे, त्याचं शूटिंग आहे, हे काही या माऊलीच्या लक्षात आलेलं नव्हतं. माझी अवस्था पाहून तिच्या डोळ्यातून मात्र घळ 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 अश्रू येत होते. युनिट मधल्या सगळ्या लोकांनी तिचे समजून काढण्याचा प्रयत्न केला, पण त्या माय माऊलीचं भोळं भाबडं मन सगळं काही ऐकून घेतल्यावर सुद्धा ती म्हणाली, तुमचं काय का असं ना तिकडं, पंढरपूर काय लांब नाही, कोणीतरी यांना पंढरपूरला न्या आणि विठोबाच्या देवळाजवळ सोडावं. हा देव बी कसलाय कुणास ठावं, वन वन भटकतोय वारकरी आणि तो बसलाय तिकडं पंढरपूरच्या देवळात. आणि माझ्या डोक्यावरून मायेचा हात फिरवत बिचारी माय माऊली आपल्या कामासाठी शेतात निघून गेली. ती गेली, पण ही माय माऊली माझ्या मनात मात्र कायमचं घर करून बसली आहे, अगदी आजही. मित्रहो, अशाच प्रकारचे किस्से जाणून घेण्यासाठी आपण पुन्हा नक्की भेटूया, पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं, ही एक माफक अपेक्षा तुमच्याकडून आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार. कुठे दडला